श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. या गुरुपौर्णिमेला करा आपल्या गुरूंच्या आवडीचे हे पदार्थ. गुरुपौर्णिमेला दत्त गुरूंचे आवडते 5 पदार्थ आहे ते नक्की करा. बघा, आपल्या या धर्मात दत्त संप्रदायात गुरुवारच्या दिवसाला आणि पौर्णिमेच्या तिथीला अत्यंत साधारण आणि खूप महत्व आहे. या काळात साक्षात गुरु माऊलींच्या आराधनेचा हा काळ मानला जातो. गुरुवारी किंवा पौर्णिमेला दत्त गुरूंची आपल्याला सेवा करायची आहे आणि हे पदार्थ करायचे आहे. हे केल्याने घरात सुख, शांती आणि समृद्धी लाभते. तर आता गुरुपौर्णिमा येत आहे. गुरुपौर्णिमेला आपल्याला दत्तगुरूंची भक्ती पूजा आपण करायची आहे. दत्तगुरूंच्या भक्तांनी या गुरुपौर्णिमेला गुरु दत्तात्रेयांना आवडणारे हे 5 पदार्थ नक्की करा. दत्तगुरु हे सात्विकतेचे स्थान आहेत, म्हणूनच त्यांच्या पूजेत आणि नैवेद्यात शुद्धतेला खूप महत्व दिले गेले आहे. गुरूंना प्रसन्न करण्यासाठी आपल्याला या दिवशी विशेष संपूर्णपणे कांदा लसूण विरहित आणि अत्यंत सात्विक अशा नैवेद्याची थाळी अर्पण केली जाते. यामध्ये दत्तगुरूंच्या अत्यंत आवडत्या 5 पदार्थांचा समावेश होतो. हे पदार्थ तुम्ही दत्तगुरूंना अर्पण करा आणि करायच्या वेळी सात्विक नैवेद्याच्या थाळीत प्रामुख्याने 5 पारंपरिक आणि पवित्र पदार्थांचा समावेश केला जातो. ते पदार्थ कोणते आहेत आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. बघा, दत्तगुरूच्या आवडत्या नैवेद्याचे 5 मुख्य पदार्थ आहेत. पहिला आहे घेवड्याची भाजी. दत्त महाराजांना घेवड्याची भाजी अत्यंत प्रियमान आहे. नैवेद्यासाठी ही भाजी बनवताना विशेष काळजी घेतली जाते. कशी बनवावी? आता घेवड्याची भाजी तर घेवड्याची शेंगा स्वच्छ धुवून निवडून घ्याव्यात. कढईत थोडे तेल किंवा तूप टाकून कढीपत्ता, हिरवी मिरची आणि चिमूटभर हिंगाची फोडणी द्यावी. यात कांदा आणि लसूण अजिबात घालू नये आणि मग भाजीमध्ये थोडे ओले खोबरे किंवा कोशिंबीर घालून ती वाफेवर छान शिजवून घ्यायचे आहे. दुसरा पदार्थ आहे गव्हाच्या पिठाचा शिरा. कोणत्याही धार्मिक कार्यात किंवा गुरुचरित्र पारायणाच्या सांगतेला गव्हाच्या पिठाचा शिरा हा अत्यंत महत्वाचा मानला जातो आणि हा प्रसाद आवर्जून बनवला जातो. आता तो कसा बनवायचा? तर शुद्ध गाईच्या तुपामध्ये गव्हाचे पीठ तांबूस रंग येईपर्यंत भाजून घ्यायचे आहे. नंतर गरम दूध आणि दूध किंवा पाणी आणि गूळ किंवा साखर घालून शिरा चांगला वाफवून घ्यायचा आहे. वेलची पूड आणि ड्रायफ्रुट्स घाला. तिसरा पदार्थ आहे सुंठ वडा. दत्त जयंतीला दत्त जयंती असो वा गुरुवारची पूजा सुंठ वड्याशिवाय दत्तगुरूंचा नैवेद्य हा अपूर्ण मानला जातो. हा औषधी आणि अत्यंत पवित्र प्रसाद आहे. आता सुंठ वडा कसा बनवायचा? तर सुंठ पावडर आणि खडी साखर किंवा गूळ एकत्र करून हा प्रसाद तयार केला जातो. यामध्ये चवीसाठी, पौष्टिकतेसाठी थोडे सुके खोबरे, खसखस आणि वेलची पूड देखील मिक्स केली जाते. चौथा पदार्थ आहे केशरी भात. पिवळा किंवा केशरी रंग विष्णू अवतार आणि गुरुतत्वाशी संबंधित मानला जातो, म्हणून नैवेद्यात केशरी भाताला विशेष स्थान दिले गेले आहे. आता हा केशरी भात बनवायचा कसा? तर बघा, बासमती तांदूळ हा आपल्याला तुपात किंवा हलका भाजून घ्यायचा आणि त्यात पाणी, केशर किंवा दूध मिश्रित साखर, वेलची आणि लवंग घालून हा भात आपल्याला बनवायचा आहे. सुवासिक गोड भात तयार केला जातो. या भाताचा पिवळा केशरी रंग मनाला अगदी प्रसन्न करतो. आणि मग 5वा पदार्थ आहे नैवेद्याच्या थाळीत उडीद वडे. नैवेद्याच्या थाळीमध्ये मिठाचा 5वा पदार्थ आहे उडीदाचे वडे आणि हा पदार्थ खुसखुशीत पदार्थ म्हणून उडीद डाळीचे वडे म्हणजेच मेदू वडे हे बनवले जात असतात. हे वडे कसे करायचे आहे? चला तर बघूया. उडदाची डाळ 4 ते 5 तास भिजवून घ्यायची आहे आणि पाणी न घालता घट्ट वाटून घ्यायची. या पिठात जिरे, बारीक चिरलेला मिरची, कढीपत्ता, कोथिंबीर, चवीपुरते मीठ घालायचे आहे. लसूण किंवा कांदा अजिबात वापरायचा नाही आहे.
त्यानंतर थोडे वडे तुपात किंवा तेलात छान सोनेरी रंगावर तळून घ्यायचे आहेत. सोनेरी रंग येईपर्यंत तळायचे आहेत. अशा पद्धतीने 5 आवडते पदार्थ दत्तगुरूंचे आहेत. तुम्ही गुरुपौर्णिमेला आणि दत्तगुरूंच्या वारांच्या दिवशी म्हणजेच गुरुवारी हे पदार्थ दत्तगुरूंना द्यायचे आहे आणि आपण हे पदार्थ दत्तांना अर्पण करून आपण प्रसाद म्हणून घ्यायचा आहे. आता महत्वाची गोष्ट म्हणजे नैवेद्य दाखवताना काय काळजी घ्यायची आहे, तर तुळशीचे पान आहे. दत्त महाराजांना नैवेद्य अर्पण करताना प्रत्येक पदार्थावर तुळशीचे पान आवर्जून ठेवावे. तुळशीशिवाय भगवान विष्णूंचे कोणतेही रूप नैवेद्य हा स्वीकारत नाही अशी मान्यता आहे. आता शुद्धतेमध्ये काय बघायचं, तर स्वयंपाक करताना पूर्णपणे स्वच्छता राखावी. तोंडात दत्तगुरूंच्या नामाचा जप करावा. दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा किंवा श्री स्वामी समर्थ दत्तात्रेय नमः घोरक अष्टस्तोत्र काहीही तुम्ही पठण करू शकता, जप करू शकता. यामुळे काय होतं, आपण जे अन्न बनवतो तर त्या अन्नामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो. गुरुवारी किंवा पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला मनोभावे बनवलेला हा 5 पदार्थांचा सात्विक प्रसाद दत्तगुरु महाराजांना अर्पण आपल्याला करायचा आहे. हे केल्याने घरात अन्नपूर्णा माता प्रसन्न राहते. गुरु माऊलींच्या कृपेने कधीही अन्नाची व धनाची कमतरता भासत नाही. नैवेद्याचा एखाद्या दत्त मंदिरात किंवा गरजूंना आपण प्रसाद म्हणून द्यावा आणि आपल्या देवघरातही आपल्याला हा प्रसाद अर्पण करायचा आहे आणि मगच तो प्रसाद आपण ग्रहण करावा. माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि सर्वांना ही माहिती शेअर करा. आपल्याला जर शक्य नाही झाले तर या 5 पदार्थापैकी एक पदार्थ आपण गुरुवारी किंवा गुरुपौर्णिमेच्या दिवशी नक्कीच करावा. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती इतरांना शेअर करा. कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त लिहायला अजिबात विसरू नका. श्री स्वामी समर्थ.